पिछले कई महीनों से सुर्खियों में छाए बीड़ जिले में महिला अत्याचार का एक और गंभीर मामला सामने आया है। इस घटना में आरोपी नाबालिग छात्रा को सड़क से उठाकर ले गए और छेड़छाड़ को अंजाम दिया। इस मामले में 3 लोगों के खिलाफ शिकायत दर्ज की गई है। बीड़ के नेकनू थाना क्षेत्र में स्कूली छात्रा को पाइप से पीटने और छेड़छाड़ करने की घटना सामने आई है। इस मामले में 3 लोगों के खिलाफ मामला दर्ज कराया गया है। छात्रा अपने दोस्त के साथ स्कूल जा रही थी, तभी मधुकर केमकर और एक अज्ञात लड़के ने छात्रा को जबरन उठाकर एक गाड़ी में डाल लिया। इस दौरान कुछ दूरी पर उन्होंने उसके साथ छेड़छाड़ की और जान से मारने की धमकी दी। उनमें से 2 ने पीड़िता को पाइप से पीटा। इस घटना से इलाके में हड़कंप मच गया। नाबालिग लड़की की शिकायत पर नेकनू थाने में 3 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। आगे की जांच शुरू कर पुलिस आरोपियों की तलाश कर रही है। यामध्ये नेकनूर पोलीस स्टेशन अंतर्गत एका खेडेगावामध्ये एका मुलीचं ती शाळेत गेली असताना अपहरण केलं आणि याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तिला मारहाण पण झालेली आहे। असं याबाबत तिला मेडिकल पण केलेलं आहे तिचं आणि यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांचा शोध चालू आहे। एक आरोपी सध्या अनोळखी आहे। या सदरचा तपास पिंक पथक केज यांच्याकडे देण्यात आलेला असून पुढील तपास चालू आहे। ह्या गोष्टी तपासाअंतर्गत बाहेर येतील, पण हे तिचे ओळखीचे असावेत असा आमचा प्रथम काय असा आहे। आता शाळेच्या जवळच झालेला आहे। आता गावाचं नाव मला तुम्हाला सांगता नाही येणार, गावाचं नाव सांगत नाही आणि मुलीचं नाव पण सांगत नाही। यामध्ये हा तपासाचा भाग आहे आणि तपासाअंतर्गत जे काही पुढील घटना होतील ते तुम्हाला वेळोवेळी अपडेट केल्या जातील। यामध्ये जर अशा कुठल्याही मुलींना किंवा कुठल्याही अशा या प्रकारच्या 16-18 वयाच्या मुलींना जर असा काही त्रास असेल किंवा कोणी छेडछाड करायचा प्रयत्न करत असेल, पाठलाग करत असेल तर 100% पोलीस स्टेशन येथे कळवावं। आम्ही आमचे पोलीस स्टेशन काका व पोलीस काका, पोलीस दिदी आम्ही शाळेला व्हिजिट देतो, त्यावेळी आम्हाला माहिती द्यावी किंवा 112 नंबरवर कॉल केला तरी आम्ही तुम्हाला नक्कीच संरक्षण देऊ आणि अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याबद्दल काळजी घेऊ।